परिस्थिती आज अशी आहे का लोकांच्या चांगलेपणाचा, धार्मिकतेचा गैरफायदा जर कुठं कोणी घेत असेल तर निश्चित त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. श्रद्धेच्या जागी लोक जर आपल्यावरती विश्वास ठेवताय, श्रद्धा ठेवताय, तर त्यांचा विटीस धरणं, त्यांना आर्थिक शोषण करणं या गोष्टी होता कामा नये. आज खराब प्रकरणामध्ये तर मी म्हणेल का जे खरातांनी केलंय त्यांच्यावरती तर कायद्याला सोडून कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण अशा नीच प्रवृत्तीचे लोक जे म्हणू यांना या पृथ्वी तलावर राहण्याचा अधिकार नाही. आज खरात प्रकरण म्हणा किंवा अजून खरात सारखे जे काही प्रकरण असतील, परंतु हे लोक वागता. आता कधी कधी कार्यकर्त्यांचा आग्रह असतो, नेत्यांना म्हणा, सामाजिक ज्याला त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आता बरीचशी मार्केटिंग केल्या जाते, त्याचा बी कुठेतरी आता विचार करावा लागेल का या टेक्नॉलॉजीचा काही लोक गैरफायदा घेऊन काही गोष्टी करत नाहीत. जसं तुम्ही विचारलं, वडगावला दत्तधाम सरकार आहे, तर आता जर तिथं दत्तधाम, दत्त महाराजांची मूर्ती असेल, लोक दर्शनाला येत असेल, इथपर्यंत ठीक आहे. परंतु जर कोणी तक्रारदार म्हणत असेल का तिथं आमचं लुबडणूक होती, आम्हाला त्रास दिला जातो, वेटीस धरला जातं, तर निश्चित तो प्रकार चुकीचा आहे. तक्रारदार पुढे आल्यास निश्चित त्याची शहानिशा करून पोलीस प्रशासन त्यांच्यावरती कारवाई करतील.